नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग गंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:03 ते 10:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:03 ते 3:43 आणि यमगंड काळ पहाटे 5:43 ते 7:23 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी, बुध आणि हर्षल बरोबर लाभयोग करेल. मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करेल आणि शनी नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल काय संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. द्वितीयातील रवी, बुध, हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि व्ययातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागतील. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही खर्च तुम्हाला करावा लागेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी, हर्षल आणि बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि व्ययातील मंगळाबरोबर हा चंद्र सेंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसात आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तमच असणार आहे. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील रवी, बुध, हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे का संबंधित काही चांगले लाभ मिळतील किंवा मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम या संदर्भात काही चांगल्या संधीसुद्धा मिळू शकतील. खर्चावरही थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी, बुध आणि हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. त्याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा मिळू शकतील. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. मित्र बरोबर भेटीगाठी होतील आणि काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या वेळ असताना चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. दशमातील रवी बुध आणि हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात आजच्या दिवशी घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि भाग्यातील रवी बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस असेल आजच्या दिवशी. काही उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे भाग्याचे उत्तम साथ लाभेल. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. फिरायला जाणं वगैरे होऊ शकेल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. अष्टमातील रवी बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स आणि मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा आहे. थोडंसं भावभावनांचे नियंत्रण ठेवा. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. भाग्याचे अतिशय उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी मिळणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ संभवतात. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन कामाच्या सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. थोडे प्रवास योग सुद्धा संभवतात. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. याचप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ सुद्धा मिळतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. पंचमातील रवी बुध मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. छोटे मोठे क्लॅशेस वगैरे होऊ शकतील परंतु काळजी करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ संभवतात. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र योग करेल. चतुर्थातील रवी बुध हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणची दुय्यम प्रतीच्या
ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर थोडंसं काळजीपूर्वक व्यवहार करा. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल आणि तृतीयातील रवी बुध आणि हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.